पुण्यात निवडणूक प्रमुख असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना इच्छुकांनी भेटण्यासाठी तुफान गर्दी केली होती। भाजपमध्ये इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यानंतरही आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी या भेटी होत्या। यावेळी पक्ष हा सक्षम अशा कार्यकर्त्याला उमेदवारी देईल आणि प्रत्येक इच्छुकाचं काय म्हणणं आहे हे आज मी जाणून घेतले अशी प्रतिक्रिया स्वतः मोहोळ यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर इच्छुकांनी मोठी गर्दी केलेली आहे। ज्यांनी उमेदवारी अर्ज घेतलेले होते ते सगळे या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत, कारण मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवडणूक प्रमुख ही जबाबदारी आहे आणि त्यामुळे 1 to 1 प्रत्येक इच्छुक उमेदवाराशी ते बोलतायत। मागच्या काही दिवसात संसदेचं अधिवेशन असल्यामुळे मी पुण्यात कमी होतो। तसं तर पक्षाची जी काय प्रक्रिया आहे, इच्छुकांचे अर्ज मागवणे, मुलाखती घेणं, हे सगळं पूर्ण झालंय आणि या सगळ्या मधल्या काळात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक भावना होती की भेटलं पाहिजे, कुणाची भेट नाही झालेली। आज मी फक्त सगळ्यांना भेटायला आलो। आमची जी प्रक्रिया आहे ती संघटनात्मक रचनेची ती झाली आहे, इथं काही प्रक्रिया नाही। मी फक्त सगळ्यांना आज भेटायला थांबलो का तर मागच्या 3 आठवडे अधिवेशनामुळे मी पुण्यात आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटू नाही शकलो। आजचा उद्देश तेवढाच आहे, बाकी काही नाही। तुमच्याकडे अधिकार आहेत तिकीट देण्याचे, उमेदवारी घोषित करण्याचे, त्याच्यामुळे हे सगळे तुमच्याकडे आहेत। भारतीय जनता पार्टी एक संघटना जी आमची चालते ती घटनात्मक रचनेने चालते। इथे कुठलंही व्यक्तिगत काही नसतं। आमच्याकडे ती सिस्टीम, आमची कोर कमिटी आहे, राज्यातली कोर कमिटी आहे आणि आमची रीतसर प्रक्रिया झाली आहे। समजा एखाद्या प्रभागामध्ये जर 4 जागा आहेत तर त्या ठिकाणी 50, 60, 70, काही प्रभाग तर आमचे असे आहेत की 90 अर्ज आलेत। त्यामुळे ती प्रक्रिया ती वेगळी आहे। मी फक्त शेवटी संघटना पहिला मानणारा कार्यकर्ता आहे। मी संघटनेत 32 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मला माझ्या संघटनेच्या लोकांना भेटायसाठी वेळ हवी होती। मी सगळ्यांना भेटायला थांबलो। इथं कुठली प्रक्रिया तुम्हाला दिसते का? पुढे कागद पेन दिसतो का? काही नाही, जे सगळ्यांना भेटायला आलो। मुरलीधर मोहोळ हे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी हे सगळे इच्छुक कार्यकर्ते आहेत ते आता गर्दी करू लागलेले आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। तर तिकडे हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांकडून प्रज्ञा सातव यांचं स्वागत करण्यात आले। राजीव सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भाजपात गेले। भाजपातील पक्षप्रवेशानंतर प्रज्ञा सातव यांनी हे वक्तव्य केले। प्रज्ञा सातव यांच्यासोबत बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। पुण्याचे आमदार प्रज्ञा सातव यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांचा पहिल्यांदा हिंगोलीमध्ये आलेले फक्त की या ठिकाणी जे प्रज्ञा हिंगोलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे। ताई, मला सांगा, आज आपण हिंगोलीमध्ये आलेलं आहे, स्वागत केलं, काय सांगाल? हिंगोलीमध्ये आल्यावर प्रथमच मी मुठकुळे दादांच्या घरी आली। इथे आल्या खूप असं चांगल्या पद्धतीने जो स्वागत सत्कार झाला, मनस्वी मला खूप आनंद होत आहे। असं वेगळं काही वाटलं नाही, आपल्याच परिवारामध्ये मी सामील होते असं वाटलं मला आणि खूपच आनंद होत आहे। आपण काँग्रेसमध्ये आमदार होता, मात्र तुम्हाला काँग्रेस का सोडण्याची वेळ आली, काय? नाही, काँग्रेस तशी काही सोडण्याची वेळ आली नाही मला। मी फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विकास कामामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सगळेजण भाजप परिवारामध्ये आलेलो आहोत। आपण म्हणालात की राजूभाऊंचं स्वप्न होतं विकास करायचा, म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला, काय? राजूभाऊंनी तुम्हाला माहितीच आहे, जिल्ह्याच्या विकासाचा त्यांनी जो ध्यास धरलेला होता, अनेक वर्ष त्यांनी काम केलं, विकास गंगा खेचून आणली आणि अजूनही त्यांचे जे काही अपूर्ण स्वप्न जे राहिलेले आहेत ते सगळं पूर्ण करण्याचं काम करण्यासाठी आम्ही सगळेजण इकडे आलेलो आहोत। आपण आमदारकीत राजीनामा दिलेला आहे, तुम्हाला काय आश्वासन दिलं का? की मी राजीनामा दिलेला आहे, स्वखुशीने दिलेला आहे आणि भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी इथे काम करणार आहे। काय आश्वासन वगैरे? एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते, एक भाजपची कार्यकर्ता म्हणून आनंदाने मी काम आज करणार आहे। आपण बघितलं की प्रज्ञा सातव यांचं हिंगोलीमध्ये आता भाजप कार्यकर्त्याच्या वतीने स्वागत करण्यात आलं आहे। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।